श्रीमच्छंकराचार्य विरचितम् अथ श्री पांडुरंगाष्टकम्। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुन्मनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गणिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्देविदं मामकानां नितं भक्कराभ्यां ग्रतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते ग्रतो ताभिघोष परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुरःकौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियायुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं रसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभङ्गाकृतिं वरमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विभुं वेणुनाथं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलयां गोपवेशं ददानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नात्यं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदम्ये पठन्ते कचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्थान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति इति श्रीमच्छ्रीरङ्गराचार्य विरचितं श्रीपाण्डुरङ्गाष्टकं सम्पूर्णम्। श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीकृष्ण। जय जय रघुवीर समर्थ। दशक 7वा, समास 5वा, द्वैत कल्पना निरसन। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता, अनंता रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात यामक करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं, पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं। जय जय रघुवीर समर्थ। सगळ्या भाविक भक्तांना आपल्या वारीच्या आणि रथोत्सवाच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजोक्षिततले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः।
मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय महत्त्वाचा म्हणजे अगदी अमूल्य बहुमूल्य जीवनाचा कल्याणकारी असा रहस्य या ठिकाणी आपल्याला उलगडून सांगतायत समर्थ. म्हणजे याशिवाय अधिक ज्ञान असूच शकत नाही, कशाचाच आटापिटा नाही. सहज ज्ञान, सहजता ज्या ठिकाणी आहे, कोणत्याही प्रकारची नैसर्गिकता कृत्रिमता ज्या ठिकाणी नाही, मुळात जे आपल्याला आवडतं त्याच गोष्टींचा अगदी सातत्याने जर प्रयत्न केला सांभाळायचा स्वतःला स्वस्वरूपामध्ये. त्यांनी म्हटलं आहे की स्वस्वरूपामध्ये सदा स्वस्वरूपानुसंधान, ज्या ठिकाणी फक्त स्वतःच्या मनामध्ये स्थिर राहणे, स्वतःच्या हृदयामध्ये स्थिर राहणे, बस दुसरं कोणतंच साधन आवश्यक नाही आहे. स्वतःच्या समाधानामध्ये हेच तर जमत नाही. हे दिसायला अतिशय सोपं आहे, म्हणायला वाचायला अतिशय सोपं आहे की स्वरूपानुसंधानात राहणे. उलट आपण मला जे वाटतं त्याच्या व्यतिरिक्तच करतो, कारण आपली बुद्धी आपल्याला सतत त्याच्या विरुद्ध करायला सांगत असते. याचं अगदी आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येतं की हृदयाचं न ऐकता आपण फक्त मनाचं आणि बुद्धीचं ऐकतो. आणि मन आणि बुद्धी आत्तापर्यंत किती वेळा फसवणारी ठरली तरीसुद्धा आपण तसाच विचार करतो जो परंपरेने करत आलो. परंपरा म्हणजे संस्कारांची परंपरा, आपल्या स्वतःच्या परंपरा म्हणजे कुटुंबाची आणि राष्ट्राची नाही. आपण स्वतःच्या परंपरेप्रमाणे आपले जे मूळ संस्कार आहेत त्याच्याप्रमाणे जे वागतो, म्हणजे त्यांच्या ज्या वैष्णवी वायूमुळे, भगवंताच्या वैष्णवी वायूमुळे जेमुळे आपला जन्म झाला, त्या जन्म झाल्यानंतर इतकं विसरवलं भगवंतानी आणि लपून बसले स्वतः. बरं, लपून बसले कुठे? तर आपल्या आत. आणि आपल्या आत असल्यामुळे आपल्याला बाहेरचं सगळं दिसलं पण आतलं दिसत नाही, हा प्रश्न आहे. म्हणून सदा स्वरूपानुसंधान करी द्वैताचे निरसन. जर जो व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये स्थिर राहिला, स्वतःच्या हृदयामध्ये स्थिर राहिला आणि स्वतःला वाटतंय तसं, म्हणजे याचा स्वैराचार अर्थ नाही आहे. त्याचं एकच क्रायटेरिया त्यांनी सांगितलं आहे की आनंदात असेल तर, सुखामध्ये अपमानामध्ये दुःखामध्ये जरी तो समाधान टिकत असेल तर ते स्वस्वरूपानंदान आहे. जशी आपली नदी सुरुवातीला जशी नितळ असते, आपल्या डोळ्यांनी बघतो आपण की गोमुखाकडे का जातोय आपण नदीच्या, कारण ती नितळ आहे, त्या ठिकाणी ती नैसर्गिक आहे, त्या ठिकाणी तिचा उगम आहे आणि उगमावर कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे. मग त्या उगमावर जसं प्रदूषण नाही आहे तसं मूळ रूपात आमच्या प्रदूषण नाही. आणि जर प्रदूषण नाहीच आहे मग सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे असं भगवंत जे स्वतःला म्हणतात त्याचाच आपण अंश आहोत. जय जय रघुवीर समर्थ. सच्चिदानंद रूपाय एका 2-3 खरं म्हणजे 2-3 ओवींमध्ये 2-3 शब्दांमध्ये सुद्धा पूर्ण आपलं सार सामावलं जाईल की आपल्याला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे. आणि जे स्वतः अतिशय शुद्ध पवित्र नितळ, म्हणजे सगळे चांगले शब्द आपल्या आत्म्याला लागू आहेत, सगळे चांगले, कारण आत्मा निर्लेप आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी, आत्मा मरत नाही, आत्म्याला कशानेच काही होत नाही, आत्मा तुटत नाही, आत्मा फुटत नाही, आत्मा वाहून जात नाही, आत्मा निघून जात नाही, आत्मा संपत नाही. मग नैनम हे जर सगळं माहिती आहे तर त्या रूपामध्ये स्थिर होण्यासाठी दिवसभर नाही, 24च्या 24 तास आपण साधू संत नाही आहे. साधू संत जसे 24 तास त्यांच्यामध्ये मग्न असतात तर त्यांची प्रकृती वेगळी. पण आपल्या सर्वसाधारण माणसांनी निदान 5 मिनिटासाठी जरी आपण त्याचे आहोत आणि तो माझा आहे ह्याच्यावरती ध्यान केंद्रित केलं तर ते स्वरूपाचं ध्यान आहे. आणि ते स्वरूपाचं ध्यान अतिशय कठीण वाटतं, कारण बुद्धी त्यामध्ये आपल्याला त्रास देते, दुसरं कोणी त्रास देत नाही. इतकं सुंदर आश्रमात जाऊन आलो, एखाद्या आपल्या सद्गुरूंच्या आश्रमात गेलो आणि त्या दिवशी इतकं पटलं तिथलं अन्न खाल्लं
त्यानंतर तिथली माळ जप झाली, तिथली मूर्तीची दर्शन झालं, सद्गुरूंचे आशीर्वाद मिळाले, इतकं पटलं, इतकं मन शांत झालं. असा अनुभव आपण प्रत्येक वेळी घेतो. इतकं शांत झालंय मन की आता दुसरं काही नको, यांच्याचकडे खूप चांगलं वाटतं. इतकं चांगलं वाटतं की याच्यापेक्षा वेगळं काही नाही. देवभूमीत गेल्यावर चांगलं वाटतं, तिथून यावं वाटत नाही. हे सगळं एका मिनिटासाठीच आहे की काय? घरी आलो की काही नसतं तसं, असं काही करू शकत नाही आपण. तिथे मिळतं म्हणजे इथे थोडी मिळतं, असं करून बुद्धी तिला पुन्हा आपल्याला डायव्हर्ट, म्हणजे मिळालेलं सुद्धा हे सगळं आपल्या बुद्धीमुळे जाऊ शकतं. त्यामुळे आपल्या स्वतःमध्ये थांबणं थोडं कठीण आहे. आपण फक्त इतरांचा विचार करतो, आपल्यामध्ये थांबत नाही. हाच मोठा दोष आहे आणि ते त्या भगवंताची लीला आहे. असं म्हटलं तर या ओवी आपल्याला 40पर्यंत आलो आहे. कल्पनेशी मिथ्यत्व आले. आणि जर समजा असं हे माझ्या मनाला पटलं तर कल्पनेला मिथ्यत्व आलं पाहिजे. कल्पनेला मिथ्यत्व आलं पाहिजे म्हणजे माझी कल्पना ही मिथ्या आहे, ह्याच्यामध्ये आनंद मला मिळतोय, हा माझा मिथ्या कल्पना आहे, हे मला पटलं पाहिजे. ह्यातून मिळणारा पटत नाही. योग वसिष्ठ ऐका, दासबोध ऐका, त्याच्यानंतर वारीला जा. हे जात असताना थोड्या वेळ, तो वारीच्या काळात 15 दिवस वाटत असेल, ते खरे इतके वर्ष जातात त्यांच्याबद्दल बोलत नाही. जे नवीन नवीन जातात ते एकदा वाटतं आणि पुन्हा आपल्या संसारामध्ये रमतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या करतात, कल्पनेला मिथ्यत्व येत नाही. वारीत गेलो तितकं बरं वाटलं, रथाचा विचार केला तितकं बरं वाटलं, मठाचा विचार केला तितकं बरं वाटलं, दासबोधाचा विचार केला एक तास बरं वाटलं. पण सतत नाही राहत ना ते. त्यांचं म्हणणं, आपली जी कल्पना आहे की या ठिकाणी सुख मिळतं, हेच माझं खरं आहे, हे माझं खरं कर्तव्य आहे, असं जेव्हा आपल्याला वाटत असेल तेव्हा ते कल्पनेला मिथ्यत्व येत नाही. कल्पना थांबल्याच नाही. कल्पना थांबल्या, सहजची तद्रूप झाले आत्मनिश्चय नासिले कल्पनेचे. आत्मनिश्चय जर झाला, मी माझ्यामध्ये आत्ता सध्या सुखी आहे आणि मला माझं समाधान मिळालेलं आहे, कारण मला सद्गुरूंचे पाय दिसत आहेत. नेत्राने गुरुराजमूर्ती आपली मी जे देवा पाहिली. तेव्हा जेव्हा वाटलं ना, तसंच मला आत्ता वाटतंय. जेव्हा पाहिली असं म्हटलं त्या अष्टकात, तेव्हा जसं वाटलं तसंच आताही वाटतंय आणि त्यातूनच मला खरं समाधान वाटतंय. असा जर आत्मनिश्चय झाला, या ठिकाणी आपली आई काही करू शकत नाही, आपले वडील काही करू शकत नाही, आपला नवरा काही करू शकत नाही, आपला मुलगा काही करू शकत नाही, कशाला सद्गुरूच काही करू शकत नाही, जोपर्यंत मी त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही. सद्गुरू तर तयारच आहेत द्यायला, पण आपणच घ्यायला तयार नसतील तर सद्गुरू तरी काय करतील. तळमळ तळमळ होते त्यांची सुद्धा, ती इतकं सांगून ह्याला पटत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आत्मनिश्चयाने, जर तर आत्मनिश्चय ज्या व्यक्तीचा झाला, म्हणून आपण म्हणतो ना दुर्मिळ आहे ही गोष्ट. हे अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. सगळ्याकडे सतत मिळणारी गोष्ट ही खरी नसते, ही दुर्मिळ गोष्ट आहे. मग ह्या दुर्मिळ गोष्ट जर मिळाली तर त्यांनी कल्पनेचं निरसन होतं, म्हणजे द्वैत कल्पना निरसन. त्यांचं ह्याचं नावच आहे द्वैत कल्पना निरसन. मग ही द्वैताची कल्पना, मी वेगळा आहे काहीतरी, म्हणून मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि म्हणून मला काहीतरी मिळवायचं आहे. मी काहीतरी वेगळा आहे म्हणून मला समाधान मिळवायचं आहे. मला समाधान मिळवायचं आहे म्हणून जर मागे गेलो तर समाधान सापडत नाही. ते मृगजळ आहे. समाधान हे मृगजळ आहे. त्या मृगजळामागे जसा तो मृग धावतो त्या जळाच्या मागे, त्याला वाटतं ते जळ खरं आहे, कारण त्याला वाळवंटात इतकी तहान लागते आणि दूर असं पाण्यासारखं दिसतं, त्याच्या मागे धावतो. ते धावल्यावर तिथे गेल्यावर कळतं तिथे पाणी नाही आहे. तसं आपण त्या समाधानापर्यंत जातो, इतके कष्ट करतो, 20-25 वर्ष, जीवनातले 90ही वर्ष घालवतो आणि शेवटी ते मृगजळ लक्षात येतं, अरे इथे काही टिकणारच नाही आहे. ना आईवडील टिकले, ना आपण मुलांसाठी टिकत. मग यातून आम्हाला घर आपल्याला सोबत नेत आहेत, ना पैसा नेत आहेत, काहीच करता येत नाही. मग याची धावपळ केली कशासाठी आपण? हे सगळं जनरल जरी बोलत असलं तरी पटत जोपर्यंत नाही, जोपर्यंत बुद्धीचा निश्चय होत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी घडणारच नाही. आणि एकदा का त्याच्या विरुद्ध म्हटलं आहे, ते सकारात्मक आहे. ओवी 40वी, की जर समजा आपला हा जो संकल्प झाला, मनाचा निश्चय झाला आणि तसं समाधान मिळवायला सुरुवात केली तर कल्पना नासते. द्वैत कल्पना जी आहे ती निश्चंक आपण मनाने होतो आणि कोणत्याही प्रकारची वेगळी कल्पना, भगवंताच्या पेक्षा वेगळी कल्पना करत नाही. दोनच गोष्टी आहेत की नाही जगात, हे पुन्हा पुन्हा आपल्या मनाला पटवायचं. एक ब्रह्म आहे आणि दुसरी माया आहे. मायेचा हा एवढा मोठा पसार आहे आणि ब्रह्म अर्थी अनंत रूपाने बसलेलंच आहे आणि ते निर्विकार आहे, निर्विकल्प आहे. त्यांनी निर्माण करून दिलं, तू माझ्यापर्यंत आला तर माझा, अन्यथा तू खेळत बस. किती वर्ष, किती जन्म खेळायचं तितकं खेळत बस. जेव्हा तुला तुझ्या सद्गुरूंचं जाणवेल काहीतरी वेगळं, तेव्हा तू माझ्याकडे येशील तर तूही अनंतच होशील.
अनंतापासून निर्मिती, अनंतामध्येच विलीन असा तू होऊ शकतो. अरे या छोट्या छोट्या गोष्टीत जर राहिला ना तर त्या छोट्या गोष्टींच्या सुखदुःखामध्ये तू अडकून राहशील. ही जी कल्पना आहे माझ्या सुखदुःखांची, हे सुख खरं आहे, हे केल्याने 5 वर्ष मी आता कष्ट करते. अजून मी खरंच या दिवशीपासून जेव्हा ठरवलं ना, काहीही ठरवत नाही की आज असं करायचं. दासबोधाच्या संदर्भात न ठरवता आपोआप जे घडतं त्याने समाधान मिळतं. नाही घडलं तर दुःख होत नाही, कारण ठरवलेलंच नाही आहे काही. असं छोट्या छोट्या गोष्टीतून जर प्रत्येक वेळी आपण केलं, एखाद्या वेळेस घरातही दुःख होतं, ते दुःखही काही दिवस राहील, काही दिवसांनी निघून जाईल. आणि सुखही आलं, ते काही आपल्यामुळे आलं नाही, काही दिवसांनी तेही निघून जाईल. हे खरंच ते श्रीकृष्णाचं वाक्य अगदी खरं आहे. या ठिकाणी सुख मिळतं, कारण पुढे काय होणार आहे. आज सकाळी योग वसिष्ठामध्ये त्यांनी प्रश्न विचारला अकोल्याच्या त्या व्यक्तींनी, की परिणामांकडे जर लक्ष दिलं म्हणे तर आपण दुःखी होतो. मग हेच तर सांगितलं आहे म्हणलं भगवद्गीतेमध्ये, की फळाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर फळ काय मिळेल. फळ चांगलंही मिळतं आणि फळ वाईटही मिळतं. मी कष्ट केले, फळ चांगलं मिळालं, चांगलंही मिळतं आणि वाईटही मिळतं. मग दोन्ही काय फक्त चांगलंच मिळतं का. असे किती लोक आहेत की जे कष्ट करून सुद्धा त्यांना चांगलं फळ मिळत नाही. ते म्हणतात आमचं मागच्या जन्मीचं काय पाप आहे की आम्ही एवढे कष्ट करून आम्हाला फळ मिळत नाही. असे लोक नाही आहे का. म्हणजे करणं, कृती करणं आणि त्याचं फळ आपण ठरवू शकत नाही. त्याचं उत्तम मिळालं तर भाग्यवान आहे आणि नाही मिळालं तर दुर्भाग्य आपलंच आहे. म्हणजे दोन्ही फळं जर त्या ठिकाणी ठेवलेले निश्चित आहे. एका व्यक्तीला सतत यश देत नाही, त्याच व्यक्तीला सतत अपयश देत नाही. ही पण एक प्रकृती आहे. या प्रकृतीकडे जरी लक्ष दिलं सतत, आमच्यासारख्यांनी जर एखाद्याचं जीवन ठरवलं असतं ना, तर एकदा चुकलं, थोडंसं चुकलं, बरं वाटलं, पुन्हा चांगलं केलं असतं, पुन्हा वाईट केलं असतं. असं नियती हे ग्रह करत नाही. त्या ग्रहांची दशासुद्धा बघितली ना, भविष्याचा विचार करायला लागला ना, तर त्या ग्रहांचं सुद्धा आपल्या जीवनावरचा परिणाम तो सगळा आपल्याला दिसतो, की ते कसे आपल्या अंतर्दशेने येतात. 14 वर्ष, 10 वर्ष राहतात. त्यांचे सकारात्मक नकारात्मक परिणाम 14 वर्ष टिकतात. 14 वर्षांतर दुसरा ग्रह येतोच. हे आपल्या हातात नाही आहे काही. हे जेव्हा आपल्या हातात नाहीच आहे हे कळतं, ग्रहांच्या दशेवरून म्हणा, कोणी सांगतं म्हणून म्हणा, कोणी ग्रंथातून म्हणा, कशा तरी करून जर समजलं ना, तर मग त्या कल्पनाच येत नाहीत मनामध्ये की आपण हे करतोय. केल्याचा आनंद निश्चितच आहे, पण त्या आनंदामध्ये सुख आणि दुःख संकल्पना नसल्या पाहिजे. एखादी गोष्ट घरात अतिशय उत्तम घडली, आनंद होणारच आहे. आमचे महाराज पत्र लिहायचे कोणालाही, इतके पोहोचलेले ज्ञानी ब्रह्मज्ञानी, आपण इतक्या आनंदाने आमच्या घरी लग्न ठरलं, आमच्याकडे मूल झालं, असं लागलीच सांगितलं की ते इतके मनातल्या मनात हसत असतील की भगवंताची लीला चालली आहे, एक जीव जन्माला आला. कोणी मेलं तर म्हणत असतील एक जीव एकाचं संपलं आणि तो गेला. एकाकडे लग्न ठरलं, अरे यांच्याकडे संसार सुरू झाला. असे विचार करत असतील. आता असं वाटतं आपण मारे आनंदाने त्यांचा आशीर्वाद घ्यायला जातो आणि पत्र लिहायचे लग्न झाल्यानंतर, अगदी तुम्हाला राम भेटेल बरं असा आशीर्वाद. त्यांचा खाली प्रल्हाद व रामदासी आणि खाली नाव लिहून राम भेटो, आयुष्यात तुम्हाला राम भेटो हा आशीर्वाद देतो. म्हणजे हा त्यांचा फायनल आशीर्वाद असायचा प्रत्येकाचा, लग्नाला असो कार्याला. म्हणजे त्यांना या वरच्या गोष्टींची, त्याचं जीवन कसं आहे, सुखात आहे दुःखात आहे, गरिबीत आहे श्रीमंतात आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. 1 रुपया मला दिला नाही तरी चालेल. पूर्वीच्या काही तर मठामध्ये कोणी पैसे देत नव्हतं तरी आपण खात होतो. पैसेच नसायचे जाणाऱ्याजवळ सुद्धा, तरी त्यांचं प्रेम. या सगळ्या गोष्टी जेव्हा बघतो ना, मग कल्पना वेगळ्या तरीही करतो ना जेव्हा त्यांच्यासमोर, त्या वेगळ्या द्वैताच्या कल्पना आहे की महाराज मी करूनच दाखवीन आता माझं. आता हे की नाही, माझं लग्न झालं आहे ना, मी टिकवूनच दाखवीन. मला झाले म्हणून नशिबाने ह्या सगळ्या गोष्टी, नसत्या झाल्या तर काय केलं असतं. हे गोष्टी तेव्हा समजत नाही आणि न समजल्यामुळे माणूस कल्पना करतो. ही वैष्णवी माया आहे, भगवंताची माया आहे. आणि माया त्याचीच असल्यामुळे खूप आवडते. भगवंताची माया पण आवडते आणि भगवंत पण आवडतो. हा आपला मूळ रूप आहे. म्हणजे भगवंताची माया पण आवडते आणि भगवंताची लीला पण आवडते. लीलेमध्ये रमलो तर पुन्हा जन्म घेऊन लीलाधारी होऊ, आणि जर ब्रह्म आवडलं तर कदाचित त्याच्याजवळ जाऊन मुक्त होऊ. हे दोन्ही मार्ग आपल्यासमोर भगवंतांनी उभे केले. म्हणून कल्पना कशा करायच्या. मग त्यांनी म्हणून शुद्ध कल्पनेचा अर्थ, ही जी ओवी आहे मागची 36वी, की शुद्ध कल्पनेचा अर्थ अद्वैताचा निश्चित अर्थ. जर माझी कल्पना शुद्ध असेल तर तो आणि मी वेगळा नाही. हे 1 मिनिट जरी मनाला पटलं, मला तर खूपदा पटायला लागलं, करत काहीच नाही तसं, पण त्याचं मी आहे म्हणतं, हे किती मोठं भाग्य आहे आपलं. आणि तो हो म्हणतोय ना, तो कुठे नाही म्हणतोय. आपली आई म्हणते का, आपण जर म्हटलं आईला की मी तुझी आहे, ती कशाला नाही म्हणते आपल्याला. तिथं आनंद होतो. अगं तू म्हणत नव्हती म्हणून तर प्रश्न आहे, नाही तर माझं प्रेम जन्मापासूनच तुझ्यावर आहे. तूच मला दोष देत होती.
की तू असं केलं नाही आई माझ्यासाठी, तू असं केलं नाही. मुलगा म्हणतो आई तू माझ्यासाठी असं केलं नाही. अरे आई झाल्यावर कळतं की आई काय करते. हे जर आईला निश्चित माहिती आहे आणि मुलगा जर आपल्याला म्हणतोय आई मला तू खूप आवडते, असं म्हटल्यानंतर भगवंताला आवडणार नाही का आपण त्याला म्हटलेलं. तो म्हणतो मी तुझा आहे तू माझा आहे. तर निश्चित ठरलेलं सत्य आहे, अलिखित सत्य आहे, तू माझा आहेच. आणि जे काही तू भोगतोय ना ते कर्माचं फळ आहे, त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. पण तू माझा आहे, तुझा अंतिम निर्णय जो घ्यायचा आहे तो माझ्या बाबतीत घे आणि तुला अंतिम म्हणजे अंतिम सत्यापर्यंत नेतो आणि माझ्या स्वरूपामध्ये स्थिर करतो. ही मूळ कल्पना त्यांनी सांगितलंय. म्हणून त्या ठिकाणी द्वैत राहील का? नाही राहणार. त्यांनी म्हटलं की शुद्ध कल्पनेचा अर्थ तर अद्वैताचा निश्चित अर्थ आणि सबळ व्यर्थ द्वैत कल्पना. सगळ्या द्वैताच्या कल्पना सबळ व्यर्थ आहेत, सबळ व्यर्थ आहेत. जे आपण ठरवतो ते तसं होतं तर ते आनंद आहे, आपण ठरवलं नाही झालं तर दुःख आहे. हे फक्त आपल्या ठरवणार नसतं काही, अंतिम सत्य काहीतरी वेगळंच आहे. मला जे एकट्याला वाटतं ते फक्त सत्य आहे असं असतं तर मी भगवंत राहिली असते, भगवंत असती, सद्गुरू असती. या सगळ्या गोष्टी नसतात म्हणून कल्पना व्यर्थ आहेत, म्हणून आपल्याला दुःख मिळतं. हे दुःखाचं मूळ कारण समर्थ या ठिकाणी सांगतात. या सुखदुःखाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी निश्चित अशी कल्पना केली पाहिजे द्वैताची, अद्वैताची. अद्वैत म्हणजे तो आणि मी एकच आहे. द्वैत करायचं असेल तर त्याचं दासत्व, अद्वैत करायचं असेल तर तो आणि मी एकच. याच्या व्यतिरिक्त तिसरा मार्ग नाही सुटकेचा. सुटकेचा तिसरा मार्ग नाही, हे निश्चित आहे. आता याच्यापेक्षा निश्चित तत्व म्हणून म्हणजे 2-3 ओव्या जर लक्षात आल्या ना तर वेगळ्या ज्ञानाची गरजच नाही काय. कल्पनेशी मिथ्यत्व आले, सहजची तद्रूप झाले, सहजची तद्रूप झाले. आता हे कळलं की नाही समजा, तर ते कळल्यानंतर त्याला प्रॅक्टिस नाही करावी लागत चांगलं वागण्याची किंवा ह्यामध्ये दुर्लक्ष करण्याची अशी वेगळी प्रॅक्टिस नाही करावं लागत की ह्याच्यामधून मला लक्ष काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं, असं काहीच करावं. नैसर्गिकरित्या चालू द्यायचं, कोणताही ताण नाही, कोणताही आटापिटा नाही आणि सहजपणे चाललं आहे. काहीतरी मिळवायचंच नाही आहे आणि काही गमावलेलंही नाही आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची स्थिर सहजतेने जर आलं तर त्यांनी सांगितलं सहजची तद्रूप झाले आणि अशा याच्यामध्ये सहज तद्रूप होऊन जातात. आणि सहज जर तद्रूपता आली तर त्याला कल्पनेला मिथ्यत्व आलं, कल्पनेला मिथ्यत्व आलं, कल्पनेचं निरसन झालं. आणि कल्पनेचं निरसन होणं हे चांगल्या कल्पनेसाठी खूप आवश्यक आहे. कारण नवीन कल्पना येण्यासाठी जुन्या कल्पना निरसन व्हायला पाहिजे. जसं पाटीवर लिहित होतो आपण आधी, पाटीवरचे जुने अक्षर मोडल्याशिवाय नवीन अक्षर लिहिता येत नाही. गिजगिज गिजगिज किती करायचं आणि मावतच नाही. हे जुनं सगळं मोडलं. आतापर्यंतचे सगळे विचार संपले, कल्पना सगळ्या संपल्या. यांनी सुख यांनी दुःख, यांच्यात सुख त्याच्यात सुख, हे वाईट ते दुष्ट, मी खूप चांगली, त्यांचं प्रेम नाही माझं प्रेम आहे, या सगळ्या मिथ्या कल्पना आहे. एकाने प्रेम केलं बस झालं. एक जो प्रेम करतो त्याच्यावर जर माझं प्रेम असेल तर त्याच्यासाठी वागणं. आपले गोंदवलेकर महाराज तर म्हणतात मला सांग आणि माझ्यासाठी वाग आणि मला सांग तू चुकली का काय. चुकली तर मी शिक्षा देतो आणि चांगली वागली तर मी तुझ्यावरती प्रेम करतो, तुला आनंद देतो, समाधान देतो. डोळ्यात पाणी नाही आलं तर मला म्हणा. गोंदवलेकर महाराजांची प्रवचन आणि समर्थांचा दासबोध सोबत असेल तर रोजची प्रवचनं अगदी तावून सुलाखून निघतात. दिवसाची प्रवचन आहे. तिथीवार नक्षत्र काय त्यांना कळतं का मला माहीत नाही. मग कळतंच मला, म्हणजे जाणवतं आहे आता की त्यांना तिथीवार नक्षत्र दिवसाप्रमाणे समजतात आणि बरोबर त्या ठिकाणी मॅच होतात. त्याची क्षणी निश्चय वय आणि त्याच्या क्षणी निश्चय चळला, त्याची क्षणी द्वैत उफाळे. एका मिनिटात जर आपला निश्चय चळला म्हणजे त्याच्यावरून दूर गेलो आपण तर बाकी आपल्याला काय होत आहे, द्वैत उफाळून येतं पुन्हा. मला मिळालं. गोपीगीतामध्ये गेले आहेत त्याच्यासोबत, गेलेले आहे, भगवंतापर्यंत गेल्या. भगवंतांनी बासरी वाजवली आणि भगवंतांच्या बासरीचा नाद सगळ्यांना नाही ऐकू आला. ज्यांना यायला पाहिजे होता त्यांना आला आणि त्या गेल्यानंतर भगवंत त्यांच्या प्रत्येकाच्या सोबत लीला करतायत, प्रत्येकाच्या सोबत भगवंत आहे. अरे इतकं झाल्यावर आपल्यालाही वाटेल, आता जर थोडंसं वाटायला लागलं, समजताय, वाटतंच ना आपले भगवंत आहेत, मला मिळाले असं त्या गोपीला वाटलं. त्याचा किंचितचा अभिमान झाला, भगवंत गायब. तसं म्हणत ज्या क्षणी द्वैत निर्माण झालं, मला भगवंत सापडले असं त्या गोपीला वाटलं. खरं तर प्रत्येकाजवळ दिसत आहेत बरं ते. त्या गोपीगीता त्या ज्या टिप्पूर चांदण्यामध्ये त्यांची रासलीला चालली आहे, प्रत्येक गोपीसोबत भगवंत आहे. मग प्रत्येक त्यासोबत असून सुद्धा भगवंत त्या ठिकाणी सोबत आहे, प्रत्येक गोपीसोबत आहे. तरी प्रत्येक गोपीची विचार करण्याची पद्धत वेगळी, ती कल्पना द्वैताची.
द्वैताची कल्पना प्रत्येक जण करतं, ही गोपी करते ती, कारण पूर्वसंस्काराप्रमाणे ते सगळं चालत आहे. एकदम नाही सरेंडर होत कोणी, एकदम शरणागतीने. मला मिळाले हाच तर किती मोठा अभिमान आहे. मला मिळाले याचा तर तुम्हाला मिळाले नाही हा त्यांचा द्वैतभाव नाही आहे. राग नाही, द्वेष नाही, कारण भगवंताच्या समोर हे काही टिकत नाही. भगवंत समोर असल्यावर राग आणि द्वेष हा प्रश्न येत नाही. पण मला मिळाले हा अभिमानही भगवंताला चालत नाही. जय जय रघुवीर समर्थ. सहजतेने ये. अरे मी तुझा होतो आहे आणि राहणार आहे, सहजतेने ये. मिळालं म्हणजे काय, होतोच तुझ्याजवळ. फक्त जसं हनुमंतानी छाती फाडून दाखवलं की राम माझ्यामध्ये आहे, तसं फक्त दाखवायची गरज आहे, बाकी काहीच नाही. मी नव्हतो अशी एक कणही नाही. जन्मापासून, जन्माच्या आधीपासून मी तुझा आहे, गेल्यानंतरही मी तुझा आहे. हे तुला कळत नाही. अर्जुनाला म्हणतात ना, हे माझ्याशी नाही बोललं बरं कोणी असं. भगवंत माझ्याशी एवढे बोलत नाही, ते अर्जुनाला म्हणतात. तुला 100 वर्षाचं थोडी आठवत आहे. भीष्मांना म्हणतात तुम्हाला 100 वर्षापूर्वीचं आठवतं का? मला माहिती आहे. सांगत बसलं तर प्रत्येकाची कुंडली सांगतील भगवंत की मागच्या जन्मी तू काय केलं, आणि तरीसुद्धा जर तू माझा आहे तर मी तुझ्यावरती कृपा केली आहे. हे जेव्हा घडतं तेव्हा त्यांचा आनंद आपल्याला घेता येतो की नाही. म्हणून असा जर निश्चय जोपर्यंत आहे आणि निश्चयामध्ये थोडासा जर त्याचा विचार बदलला पुन्हा जर निश्चयामध्ये विचार बदलला तर द्वैत उफाळून येतं पुन्हा. कारण की माया, समोरची माया, माझा मुलगा, माझा नातू, माझी बुद्धी, माझा अभ्यास, पुन्हा त्या द्वैतामध्ये आलं की ते द्वैतामध्ये आलं की भगवंत निघून जातात. भगवंत इतके स्वार्थी आहेत, इतके स्वार्थी आहेत की मी असताना कोणीच चालत नाही तुझ्यासमोर. जय जय रघुवीर समर्थ. मी म्हणजे फक्त मी. जेव्हा इतरांकडे बघत होते माझ्याकडे बघत नव्हतं, मी सहन केलं की नाही सगळं. मी सगळं सहन केलं की नाही. मी तुझा असून तू इतरांकडे बघत होती, सगळ्यांमध्ये आनंद घेतला. 1 मिनिट विचार नाही केला माझा की मी कसं आहे. मी केलं ना सहन, आता नाही करणार. आता जर तू वळला तर मी सोडत नाही. हे अद्वैत आहे. आता जर तू माझ्याकडे, असं सद्गुरूंच्या बाबतीत सगळेजण म्हणतात, एकदा का त्यांनी बोट धरलं की आपण म्हटलं तरी सोडत नाहीत. ते सोडतच नाहीत आपल्याला. आपण जरी सोडलं तरी ते सोडत नाहीत. त्यामुळे द्वैत कल्पना येऊ न देणं ही जबाबदारी आपली आहे. त्यांनी धरलंय, पण किती दूर जायचं त्यांच्यापासून, जवळ जातच नाही ते. भगवंत समोरही आले तरी आपण म्हणू नाही नाही नाही, सध्या माझं काम व्हायचं आहे. तर जोपर्यंत ह्या कल्पनेचं निरसन होत नाही की माझं काहीतरी वेगळं शिल्लक राहिलं आहे, तोपर्यंत भगवंत म्हणतो मी तुला काही भेटत नाही. मग काय करायचं याच्यासाठी? कोणती उपासना सांगितली? 7वा दशक आहे. दशक 7वा आणि समास 5वा आहे. अजूनपर्यंत उपासना सांगितलेलीच नाही आहे काही दासबोधामध्ये. हे करा, इतक्या माळा करा आणि अशी पूजा करा, असं काही अजून तरी आलेलं नाही. पुढे आता बघू केव्हा येत आहे. असं नीट असं फॉर्म्युला सांगितलंच नाही की हे करा. काय सोडल्याने येतं म्हणतात ते. काय सोडून दिलं तुम्ही? द्वैत कल्पना सोडली, मी आहे. म्हणजे आहे ते सोडा म्हणतात, तर मी आहे. नवीन नवीन करू नका अजून काही, असा म्हणणं आहे. मग त्याची द्वैत उफाळे तैसा अस्तमानी प्रबळे अहंकार, अंधकार. अहंकार नाही, माझा चष्मा ठीक नाही का? एक मिनिट. हां, ज्याची क्षणी निश्चय बळे त्याची क्षणी द्वैत उफाळे जैसा अस्तमानी प्रबळे अंधकार. संध्याकाळ झाली की अंधकार प्रबळ होतो. उजेडात त्याचं काही चालत नाही. उजेडामध्ये त्याचं काही चालत नाही. अंधकार झाला की तो जसा प्रबळ होतो तसा आपल्या मनामध्ये माया निर्माण झाली की द्वैत उफाळून येतं. म्हणजे आपण पक्क राहणं कोणाची जबाबदारी आहे? ऑडिओ सुरू आहे कोणाचा तरी. आपण पक्क राहिलं तर आपण जर पक्क राहिलं तर आपल्या समोर जसा अंधार केव्हा वाढतो, अस्तमानी वाढतो. संध्याकाळ झाला, सूर्य निघून गेला की अंधार वाढतो. तसं आपल्या मनातले विचार निघून गेला की सूर्यप्रकाश आहे असं समजायचं, आणि मनात विचार आले की मग पुन्हा अंधार आणि पुन्हा द्वैतामध्ये आपण वळतो. एका ओवीमध्ये द्वैत आणि अद्वैत दोन्ही सांगितलं. विरोधाभास आणि समर्थांनी हे सांगण्याचा प्रयत्न असा केलाय की मनात विचार आला की द्वैत, मन निर्विकार झालं की अद्वैत. जय जय रघुवीर समर्थ. काहीही विशेष त्याच्यात विशेष नाही, आणि याच्यासारखं बहुमूल्य काहीच नाही. असं मन रमतं नाही या 7व्या दशकामध्ये. तसं पहिल्या दशकापासूनच रमलं.
पण आता या ठिकाणी तर ते इतके प्रगल्भ विचार आहेत की तुम्हाला अगदी निचोड आपल्याला काढून दिलेला आहे त्यांनी, की एवढं म्हणजे एवढं जरी केलं तरी खूप आहे. नंतर तैसे ज्ञान होता मळीण, तसं एकदा का ज्ञान मळीण झालं की त्या ज्ञानाचं प्रदूषण झालं. एवढ्या मोठ्या ज्ञानाला प्रदूषण म्हणतात. म्हणजे आम्ही एवढं कष्ट केले, एवढं शिकलो, एवढं ज्ञान घेतलं. एखादा जर MSc असेल मॅथमॅटिक्समध्ये तर त्याला वाटेल इतकं मी PhD करेपर्यंत शिक्षण घेतलं आणि मळीण ज्ञान म्हणतात का त्याला? अरे त्याचा काय उपयोग आहे? कल्याणाशी काय उपयोग आहे त्याचा? जीवनाशी उपयोग आहे. जीवनामध्ये इतरांमध्ये स्थान मिळवण्यासाठी, मान सन्मान मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी ते आवश्यक आहे. पण अंतिम ध्येय ते आहे का तुझं? ते असेल तर तेच करत बस अजूनही. म्हणजे इतकं शिकलो आणि ते मळीण ज्ञान परमार्थाच्या दृष्टीने झालं म्हणजे धक्काच आहे ना बुद्धीला. सरळ सरळ काय केलं आतापर्यंत? मग तेच तर म्हणतात, मग तुम्ही काय केलं? एका व्यक्तीला विचारलं तुम्ही किती वर्षाचे? 65 वर्षाचा माणूस. त्याला विचारलं तर म्हणे आता कुठे 4.5 वर्ष पूर्ण झाले म्हणे मला. तर ते इतके हसायला लागले सगळेजण. कळायला लागल्यापासून जे माझं वय आहे ते वय आहे म्हणे, बाकीचं सगळं माझं सगळं वाया गेलं म्हणे. आता मी 4.5 वर्षाचा आहे आणि माझी बायको 5.5 वर्षाची आहे म्हणे. म्हणजे हाय किती मोठेपण आहे. वयाने काही का दिसेना म्हणे आम्ही, पण ती 5.5 वर्षाची, मी 4.5 वर्षाचा. मी नतमस्तक आहे म्हणे तिच्या ज्ञानासमोर. म्हणजे या सगळ्या गोष्टी परमार्थात चालतात आणि त्याचा आनंद घेतात नवरा बायको. ते परमार्थ उलटाच आहे आपल्या या माईक गोष्टींच्या पेक्षा. परमार्थ अतिशय वेगळा आहे. त्या ठिकाणी उलटे नियम लागतात. लहानही मुलगा असला तरी मोठे लोक पाया पडतात. त्याचं जर विशेष काही कौतुक असेल. आता मला आणावं लागतं, 1 मिनिट मी टॉर्च आणते. कशा टॉर्च दे ना. जय जय रघुवीर समर्थ. हा पण त्रास देतो. हा या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की मळीण ज्ञानाला मळीण नाही म्हणतात. ज्ञान कधी मळीण असणार आहे का? हे ज्ञान कोणतंही असलं ते मळीण असण्याचा प्रश्न नाही, पण आत्मकल्याणाच्या दृष्टीने त्याचा काहीही उपयोग नाही. आणि आता सध्याच्या परिस्थितीत आत्मकल्याणाच्या शिवाय दुसरा विचार असू शकत नाही. परमार्थामध्ये आल्यानंतर मग जेची क्षणी निश्चय चळे तेची क्षणी द्वैत उफाळे, दैसा अस्तमानी प्रबळे अंधकार श्रीराम. तैसे ज्ञान न होता मळीण, अज्ञान प्रबळे जाण, या कारणे श्रवण अखंड असावे श्रीराम. आणि म्हणून जरी परमार्थामध्ये आलो, जरीही आनंद मिळाला, जरी 5 मिनिटं आपण आनंदात गेले, तरी सुद्धा सतत श्रवण करणं आवश्यक आहे. त्यासाठी एक उपाय पण देऊन टाकला, श्रवण करायचं चांगलं. खरंच इतकं भयंकर श्रवणाचा फायदा आहे, इतका फायदा आहे श्रवणाचा की अगाध ज्ञान आपल्याला श्रवणातून मिळतं. आजकाल तर व्हिडिओ ऑडिओ इतके मिळतात ऐकायला, त्यातून आपल्याला सतत काही ना काही वेगळं ऐकायला मिळतं. आणि ते वेगळं ऐकल्यानंतर त्याच्यातून काही ना काही आपल्याला मिळत असेल तर ते सतत आपण त्याच्या, आता सरळ म्हणायचं म्हणजे त्याच्या संपर्कात राहतो. भगवंताच्या संपर्कात राहण्यासाठी हे सगळे उपाय, भगवंताचे जे पार्षद आहेत ना आपल्यासोबत, त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. म्हणजे सत्संगती. त्यांनी म्हटलं तैसे ज्ञान, म्हणजे ज्ञान मळीण होत नाही. ज्ञान मळीण होत नाही म्हणजे काय होतं की आनंद मिळाला होता, पण काही काळाने पुन्हा आपण आपल्या द्वैताचा विचार केला, आपल्या बुद्धीचा विचार केला, आपल्या कल्पनेचा विस्तार केला आणि त्या कल्पनेच्या विस्ताराने पुन्हा आपलं ज्ञान मळीण झालं. आणि श्रवण नसल्यामुळे, श्रवण जर सतत घडलं तर त्या श्रवणातून भगवंत आपल्या सोबत आहेत याची जाणीव ते देतात. आता असो हे बोलणे झाले, आशंका फेडू एका बोले. आता यासाठी जे आशंका मनामध्ये येतात ना, ते सगळ्या मनातल्या सोडून द्या. हेच तर कठीण आहे. मनामध्ये आशंका येतच राहतात. इतक्या शंका, सगळं चांगलं असलं, एखाद्या मुलांनी म्हटलं की आम्ही हुंडा घेत नाही म्हटलं, याचा सरळ अर्थ घ्यायला पाहिजे की मुलगा चांगला सुसंस्कारी आहे.
चांगला मुलगा आहे की जो म्हणतो की मला आता काही गरज नाही, मी माझ्या पायावर उभा आहे, मला कोणाला त्रास द्यायचा नाही, मला हुंडा घ्यायचा नाही. लागली शंका मनामध्ये येते सगळ्यांच्या, काय कमतरता असेल म्हणून हा हुंडा घेत नाही. हे कल्पना आहे. चांगलं वागणं हा खरं गुणधर्म आहे. पण चांगलं वागत असताना दुसऱ्यांनी काय कल्पना कराव्या, अरे असं आहे का, बरं पुढे जर त्यांनी प्रेम करायचं ठरवलं बायकोवर, असा कसा प्रेम कर, दाखवत तर नसेल कदाचित, दुसरंच काहीतरी असेल त्याचं. हे सगळ्या कल्पना आहेत. कदाचित समोर चांगल्या पण गोष्टी असतील, पण कल्पना इतक्या विचित्र आपण करतो, त्याला दोष देतो. तर हे जे आहे ना आशंका, या आशंका मनामध्ये सतत ज्या येतात की चांगलं कुणीच नाही. जसं वाईट लवकर पटतं तसं चांगलं पटत नाही. हे कोणीतरी सारखं चांगलं काम करतायत पण तरी त्यांच्या मनात काहीतरी असेल, हे कशाला करतील आपल्यासाठी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आशंका आहेत. ते बोलणं आता त्याच्यावरती आता बोलायचं नाही, त्या आशंका आहेत सगळ्या. तो भ्रम आहे, पूर्ण ब्रह्मांडच तर भ्रम म्हटलं, ते विचार तर प्रश्नच नाही. हा ब्रह्मांडच मायेचा पसारा आहे, विचारांचा पसारा आहे असं जर समर्थांनी म्हटलंय. तर मग या विचारांचा काय प्रश्न येतो, प्रश्न विचार करायचाच नाही आहे. मग जयास द्वैत भासले ते तू नव्हेसी सर्वदा, जिथे जिथे द्वैत भासलं तो तू नाही. जे जे तुला द्वैत भासलं ते सगळं तू नाही. याच्यात किती मोठा संकेत मिळतोय आपल्याला जर बारीक विचार केला ना. बारीक म्हणजे करायलाच पाहिजे. सूक्ष्मदर्शक यंत्रातून जसं बघतो सगळीकडे पसरलेला सूर्य सूक्ष्मदर्शक यंत्राखाली जर टाकला तर तो जो पेपर जाळतो. इतका सूक्ष्मचा विचार करायचा, इतका सूक्ष्म विचार केला तर ज्याच्यामुळे द्वैत भासतं. महत्त्वाची गोष्ट सांगू, ते ज्ञानराज प्रभू म्हणायचे, ये तो बस मैं बोलता हूँ बाकी कोई नहीं बताएगा, असं म्हणत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ते सांगतात. ये खाली यहाँ पे मिलेगा, फुकट में बताता हूँ, ध्यान रखो. म्हणजे बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल, पण मी जी महत्त्वाची गोष्ट सांगतोय ना ती तुम्ही मनापासून ऐका. म्हणजे ते फोकस करण्यासाठी की हे खूपच महत्त्वाचं सांगताय. हा अहंकार नव्हता त्यांचा. ते म्हणत ये तो मैं ही बताऊंगा बाकी कोई नहीं बताएगा, फुकट में बता रहा हूँ. याच्यासाठी 10,000 10,000 रुपये लोक बाहेर घेतात म्हणे, तुम्हाला 7 दिवस वेदांताचं सप्ताह फुकट. काय दोष येण्याचा प्रश्न आहे, काय आशंका घेण्याचा प्रश्न आहे प्रभूंच्या विचारांवर? नाही, कोणीच घेऊ शकत नाही. मी महत्त्वाचं सांगतो म्हणजे म्हणण्याचं झोपला असेल एखादा श्रोता, जागा होतो, काय सांगतात बा 1 मिनिटं तरी ऐकून घेऊ, बाकी 25 मिनिटं वाया गेले तरी चालतील. मग तो ऐकतो आणि ते ऐकलेलं अतिशय महत्त्वाचं असतं. तसं आता शेवटचं आहे, जयास द्वैत भासले, जयास द्वैत भासले ते तू नव्हेस सर्वदा, ही सगळ्यात महत्त्वाची ओवी आहे. म्हणजे या ठिकाणी जसं आपण त्याचं काल थोडंसं इंट्रोडक्शन केलेलं आहे की जे माझं आहे, माझं म्हणजे विभक्ती प्रत्यय लागला की ते मी नाही. किती मोठी गोष्ट आहे ही, जिथे जिथे विभक्ती लागली ती मी नाही. आता या ठिकाणी माझा हात, माझा देह, माझं कुटुंब, माझा पाय, माझा टेबल, माझं पुस्तक, माझा दासबोध, माझं देवघर, हे सगळं माझं म्हणजे मी नाही. माझा मुलगा मी नाही, माझा नवरा मी नाही, माझी आई मी नाही, मग माझा देवही माझा नाही. जय जय रघुवीर समर्थ. माझा देव म्हणजे मी नाही, म्हणजे मी स्वतः देव आहे. जय जय रघुवीर समर्थ. काय होत आहे, द्वैत कल्पना निरसन म्हणजे कोणतीच द्वैताची कल्पना नको आहे ना. द्वैताची कल्पनाच नको आहे. त्यांनी एका शब्दात सांगितलं, त्याच्यावर जर विश्वास ठेवला, त्याच्यावर जर त्या शब्दावर जर विश्वास माझा बसला तर एक क्षण चिंतन असं घडतं, माझा देव कसा. मग माझा देव म्हणजे माझा नाही, माझं म्हटलेलं माझं नाही ना. माझं जे जे म्हटलं, ज्याला ज्याला विभक्ती लागली ते सगळं माझं नाही, म्हणजे मी नाही ना तो. मग मी तर भगवंताला माझं म्हणत असेल तर तो मी नाही. म्हणजे सरळ सरळ भगवंत म्हणजेच मी आहे आणि मीच म्हणजे भगवंत आहे. इथे खरं द्वैत संपत आहे. इथे छोट्या छोट्या गोष्टीत माझा हात, माझा पाय, माझं ज्ञान, माझे पैसे, माझी प्रसिद्धी तर नाहीच नाही. ब्रह्मांडसुद्धा नाही, ब्रह्मांडसुद्धा नाही. सरळ त्यांनी उचलून असं घेतलं, पंप लागला पाण्याला. काल आपण पंपाची गोष्ट जशी केली की पाणी वर ओढायचं असेल तर पंप लागतो, नैसर्गिकरित्या खाली जायचं असेल तर ओढा छान वाहत वाहत जातो आपला नदीमध्ये. ओढा नदीमध्ये जातो, नदी समुद्रामध्ये जाते आणि हे सगळं नैसर्गिकरित्या चालू आहे. पण जेव्हा त्याचं बाष्पीभवन होतं तेव्हा त्याचा पंप लागतो, तेव्हा वर जातं, अन्यथा ते वर जात नाही. वर जायचं म्हणजे किती वर जायचं, किती वर जायचं, किती वर जायचं, किती वर जायचं, तर सरळ त्याच्याच मांडीवर जाऊन बसलं. मग तो माझा आहे, मी त्याची आहे, संपला. मग
मग द्वैत संपलं. यामुळे 1 मिनिटं जरी विचार केला असा की तो आणि मी एकच, मी म्हणजे तोच आहे, मग अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, तेच तर सांगतायत उपनिषद. हा उपनिषदच सांगितलं, वेदांत सांगितलंय सगळ्यात दासबोधामध्ये. ज्याला अद्वैत आवडतं त्याने अद्वैतात राहावं, मी तोच आहे. आणि एखाद्याला द्वैत आवडतं तर मी त्याची दास्यभक्ती करतो, तो जसं म्हणेल तसं मानावा राम सर्वदा करता. दोन्ही भाव उत्तम आहे, तिसरा भाव चालत नाही कोणता. जो तिसरा आहे ना, मी असं थोडंफार पूजा करतो आणि थोडंफार त्याच्याकडे, हे नाही चालत त्याला. त्याचं म्हणणं एक तर मला मान, नाही तर माझा हो, दुसरा कोणाचा होऊ नको, मी माझा. हे म्हणजे अद्वैत आणि द्वैत, ह्याच्यावरती तिसरा भाग माझ्यासमोर चालणार नाही. कारण तू मी उत्पन्न केलाय, तुला जन्म मृत्यूच्या फेऱ्यात मी घातलाय, तुला प्रारब्ध तुझं असेल पण घालणारा मी, नेणाराही मी आहे. ह्याच्यावरती अतिशय मोठी संकल्पना आहे जन्म मृत्यूची सुद्धा. आपल्याला ते जन्म मृत्यूच्या संकल्पनेमध्ये जर गेलो ना, तर काय हातात होता, आपल्या जन्म हातात होता, कुठे हातात होता, काय होणार होतं, काहीच माहीत नाही. मग त्या जन्म मृत्यूच्या संकल्पात झालो, त्यांनी जसं पिंडी तसं ब्रह्मांडी मी केलाय, वर्षानुवर्ष करत आलो, युगानुयुग मी करत आलो, काहीही बदल त्याच्यामध्ये नाही, कोणत्याही क्षणी तू माझा होऊ शकतो, याचे तुला शाश्वती दिली. हे अद्वैत तत्वज्ञान आहे. 5 प्रकारचे वायू, वरवर जरी विचार केला ज्ञान नाही मिळवत. आता ज्ञान आपल्या बुद्धीला झेपतच नाही. आता आपलं वय असं आहे ना, सगळं विसरतो आपण. म्हणजे आधीचं पाठसुद्धा माझं विसरलं जातं, श्लोक माझे तोंडपाठ होते ते सुद्धा आठवत नाही. पण महत्त्वाचं बरोबर लक्षात येतं. जे काही महत्त्वाचं आहे तेवढं लक्षात ठेवलं तर त्यांनी सांगितलं, वायू आहेत ना, ते वायू म्हणजे माझा हनुमंत, म्हणजेच तुझा प्राण मी दिला आहे. कशी निर्मिती झाली ते मी नवग्रह स्तोत्रामध्ये सांगितलं, दशावतारामध्ये. मग जो तो प्राण जर मी वरून टाकला नसता, वायू आकाशरूपाने जर मी तुझ्यामध्ये टाकला नसता, तुझा जन्म झाला नसता. बरं, ते झालं इतकं सोपं. जन्म तरी आपल्याला आठवत नाही, ठीक आहे, आपलं सगळं पूर्ण आयुष्य झालं, 100 वर्ष आयुष्य जगलो, अगदी दैदिप्यमान आयुष्य जगलो, आणि माझी खूप इच्छा या क्षणी मरण यावं, खूप त्रास आहे, मरण यावं, येत नाही. माझा जर अपान वायू माझा जर तुझ्यासाठी मुक्त केला तर त्या वायूच्या द्वारे तुझा प्राण बाहेर निघेल. अन्यथा तू तळमळ करत राहशील, किंवा तुझी इच्छा आहे मला अजून 100 वर्ष जगायचं आहे, तरीही मी जर तुझा तो वायू ओढून घेतला, अपान वायू जर तुझा जागृत केला, तर तुझा प्राण तुझ्याजवळ शिल्लक राहणार नाही. ह्याच्यावरती विचार का करत नाही? कारण आपण अमरत्व आलेलं आहे, आपल्याला अमरपट्टा मिळाला आहे, अशा प्रकारचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचे ते 2 वायू किती महत्त्वाचे ते द्वैत खरं कळायला पाहिजे. आपल्याला वाटतं मरण सोपं आहे, मरण अजिबात सोपं नाही आहे. विचार केला तरी येत नाही, नाही वाटलं तरी राहत नाही. आणि तो वायू जागृत करणे, म्हणून ते म्हणतात आहे की अपान वायूला जागृत करा सतत. आणि अपान वायूचं वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे? फक्त आतमधल्या आतमध्ये फिरतो तो, ना बाहेर जात आणि आत येत नाही. ते वायू 5 वायू ते नाही आहे, प्राण अपान उदान. तर तो वायू आतमध्येच असतो, आणि आतमध्ये असल्यानंतर तो हलतच नाही. जागचा कुंडलिनी जागृत नसते, शांत झोपलेली असते, इतकी शांत झोपलेली, गाढ निद्रेत असते, तिला काही फिकीरच नाही. हा अज्ञानात जीव जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत आपली गाढ झोप आहे कुंभकर्णाची. पण जर का एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती जागृत झाला तर खाडकन उठते म्हणतात, आणि त्या लोकांची उठलेली व्यक्ती जीवनही बदलून टाकते. आणि जीवन बदलत असताना त्यांनी जेव्हा त्यांचं मरणाची वेळ येते तेव्हा सुद्धा ती ब्रह्मरंध्रातून बाहेर पडतो तो वायू, कारण त्याला सवयच असते वर यायची. आपण स्वतःला वर आणतोय का? फक्त नाही, त्या वायूला वर ओढतोय. आणि वायूला वर खेचायसाठी वेगळी ताकद लागते, वायूला वर खेचायसाठी ताकद लागते, पाण्याला वर खेचायसाठी ताकद लागते. हे सगळं जेव्हा वाचलं ना, तर बाकीचं ज्ञान सगळं फुकट आहे. आणि त्यांची संकल्पना अतिशय स्पष्ट आहे. त्यांची पंचमहाभूत जसे तयार झाले तसंच शरीर तयार झालं, आपल्याला कल्पनासुद्धा येत नाही. याच्यावरती खरंच विवेचनाची आवश्यकता आहे. आकाश तत्व आधी आलं, मग वायू आला, मग अग्नी आला, मग जल आलं, आणि मग पृथ्वी तत्व म्हणजे जडत्व आलं. जडत्व आल्यानंतर आपण बाहेर, इतकं गोड आहे तो भगवंत, अशा पद्धतीने आपल्याला आणलं. जाताना सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी तत्व गायब होतं. जडत्व, जे जड ऑर्गन्स आहेत ते बंद पडतात. वायू त्याचं अगदी टिपिकल हे आहे, आणि तरीही जीव जात नाही. जोपर्यंत तो अपान वायूची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत जीव वर उठत नाही. आणि वर उठण्यासाठी जी घरघर लागते हे सुद्धा आपण बघितलं आहे. ती घरघर म्हणजे अपान वायू सुटायसाठी असते. एकदा का तो सुटला की जीव सुटला.
मग त्या 2 वायूंवर आपला आहे. त्या 2 वायूंवरती संकल्पना अशी आहे की त्या वायूशी संपर्क म्हणजेच आपली रामनाम जप आहे. म्हणजे हनुमंत जे कार्य करतात प्राणासाठी ते आपल्यासाठी हा वायू करतोय ना, हे कळल्यानंतर ती कुंडली शक्ती ह्या लोकांची सतत जागृत असते. सतत जागृत असते म्हणजे सहजता असते त्यांच्या जीवनात. हे जे सगळं तत्वज्ञान आहे ते सहजतेने सांगतोय आपण. म्हणजे कठीण तत्वज्ञान सहजतेने, की आपण जर त्या प्राणांवरती विचार केला, आपण जर त्या वायूचा विचार केला, सतत जर रामनाम घेतलं तर तो वायू जागृत असतो, कुंडली जागृत असते. सुखदुःखाचं काही वाटत नाही. तो आधीच वर आलेला आहे बऱ्यापैकी. हृदयापर्यंत आलेला असेल खालून कमरेपासून तर हृदयापासून वर यायला काही फार जास्त वेळ लागणार नाही, कारण हृदयापर्यंत येणंच कठीण आहे कुंडलिनीला. कुंडलिनी खाली खालीच असते. प्रत्येक गोष्ट खाली जाण्यासाठीच तळमळते. पाणी असो खाली, वृत्ती असो खाली, सगळं खाली जाण्यासाठी तळमळ आहे. वर कोणी यायला तयारच नाही. मग ते वर येण्यासाठी सद्गुरू म्हणतात ह्या पद्धतीने जर विचार केला तर कोणत्याही प्रकारचं त्याच्याशी संबंध आपला तुटत नाही. ते नाळेचं उदाहरण किती सुंदर काल आपल्याला मिळालं आहे. की आईच्या पोटातून निघाल्यानंतर नाळ तुटते तर व्यक्ती का रडतो प्रत्यक्षात? तो रडतो याच्यासाठी की माझा भगवंताशी संबंध तुटला. जो ऑक्सिजनद्वारे भगवंताशी डायरेक्ट संबंध होता तो आईच्या नाळेतून तुटला. मग सद्गुरू येतात, पुन्हा नाळ जोडतात आणि सरळ वरचा संबंध जोडतात, तर पुन्हा जीव खुश होतो. जे खरं समाधान त्याला त्या नाळ तुटल्याचं जे तेव्हा दुःख झालं, आता सुख होतं की नाळ तुटली पण सद्गुरूंनी पुन्हा जोडली म्हणून द्विज. एवढं सुंदर निरूपण आहे त्याचं पंचमहाभूतांचं. म्हणजे ब्रह्मांड आणि म्हणजेच हे माया पण जाणली आणि ब्रह्म पण जाणलं. मायेतून सगळं उचललं आणि ब्रह्मापर्यंत नेलं. माया नसेल तर ब्रह्म कसा कळेल, आणि ब्रह्म आहे तर माया आहे. या सगळ्या गोष्टींची संकल्पना म्हणजे माझं जे आहे ते मी नाही आहे. मग या सगळ्या गोष्टींमध्ये वायूचं काम करणारा जो कोणी आहे तो माझा आहे. तो ओढेल, तो करेल, तो मला जागवतो आहे. याचं साधं पण उदाहरण असं आहे की जेव्हा केदारनाथाला जायचं वैयक्तिक अगदी सोपं, तो काही अनुभव वगैरे नाही आहे. वैयक्तिक जेव्हा केदारनाथाला जायचं ठरवलं म्हणजे 2 महिने आपल्याला केदारनाथाला जायला आहे आणि त्यातल्या त्यात अजून महाशिवरात्रीपर्यंतचं 2 महिन्याची निरूपणं झाली. सतत चिंतन झालं, महादेवाचं चिंतन झालं. त्याच्यानंतर मी मनामध्ये म्हणत होती की मला जर जायचं आहे ना तर माझी जर तब्येत चांगली नसेल तर काशीसारखी साधी गोष्ट जर माझी कॅन्सल होऊ शकते. हे केदारनाथ आहे. जेव्हा आम्ही 8 दिवसांनी जेव्हा रिपोर्ट आणला त्या रिपोर्टमध्ये लहान मुलासारखे कंटेंट मी अनंतदादांना सांगितलं सुद्धा होतं की लहान मुलांचे जसे व्यवस्थित जिथल्या तिथे कंटेंट असतात ब्लडचे ते सगळे जशात तसे सॅम्पल. डॉक्टर म्हणे याच्यात काय बघायचं, जायचं आहे म्हणे ताबडतोब. मग त्यांनी लागलीच नेटवर बघितलं तर नेटवर किती उंच आहे केदारनाथ ते बघितलं. बिंदास जा म्हणे तुम्ही. म्हटलं हो खूप उंच आहे, 22 किलोमीटर चालायचं आहे. तब्येत बरी आहे का? एकदम ओके आहे म्हणे. झालं तर तिथून फोन करा म्हणे. मी इतकं परफेक्ट त्या भगवंतांनी आणून ठेवलं. म्हणजे सतत साधना की मला जायचं आहे, मला जायचं आहे. की मग उठला की नाही वायू म्हणजे ती जी शक्ती आणि प्रत्येकाला येते. केदारनाथच म्हणून नाही, जे ठरवलं ते करायचं असेल ना, ती जर भगवंताची इच्छा असेल तर त्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे माझं मी नाही, मी त्याचं आहे असं जेव्हा लक्षात आलं, छोट्या छोट्या उदाहरणावरून आपण आनंद घेऊ शकतो आणि त्याचं समाधान आपल्याला मिळू शकतं. जे परिणामांचं मग त्या ठिकाणी केदारनाथाचं जेव्हा दर्शन झालं असेल तर काय अवस्था असेल? ही कल्पनातीत अवस्था आहे, ही वर्णनातीत अवस्था आहे. कारण त्यासाठी जे कष्टच घेतले नाही ते सगळं त्यांनीच करवलं आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा परिणाम आपल्याला अतिशय उत्तम मिळतात. आता असो हे बोलणे म्हणून त्यांनी म्हटलं आता हे जे काही बोलणं झालं, ही जी काही चर्चा झाली माझी सगळी, या सगळ्या संबंधामध्ये जी चर्चा झाली ती चर्चा द्वैत आणि अद्वैताचं कळलं का आपल्याला असा विचार आहे. हो कळलं थोडंफार. आपण निदान 5 मिनटं तरी अतिशय उन्नत विचार करू. कुंडलिनी शक्तीला कोणी योगानी, कोणी ध्यानानी, कोणी उपासनेनी, कोणी पूजेनी, कोणी सतत चांगले विचार करून, कोणी सद्विचारांनी, कोणी परोपकारांनी, सतत पण विचार तिचाच करत राहिला तर ती जागृत असते. ती काही गाढ झोपलेली नसते. उठवलं तर उठते, नाही उठवलं तर झोपते. आम्हाला एक अगदी लहानपणी BScला असताना उदाहरण सांगितलं होतं त्यांनी की श्वासोश्वास जो आपण घेतो तो सारखा वरच्यावर घेतो. श्वास आला, श्वास बाहेर सोडला, श्वास घेतला आणि बाहेर सोडला. ही नैसर्गिक प्रक्रिया, त्याच्यावरती आपण काही विचार करत नाही. पण म्हणे एखादी विहीर आहे, आमचे सर आम्हाला समजून सांगायचे की विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये खूप गाळ जमला आहे 10 वर्षांपासून आणि वरवरचंच पाणी काढत गेलं. आपण घरी आल्यानंतर गाळ खाली आहे दबलेला आणि आपण फक्त वरवरचं पाणी काढतो तर पाणी पूर्ण विहिरीचं स्वच्छ होत नाही.
त्याच्यामुळे आपल्याला कधी ना कधी त्या गाळाचा सामना करावा लागतो आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो आणि घाणेरडं पाणी आपल्याला प्यावं लागतं. कारण विहीर खूप खोल आहे आणि त्यामध्ये गाळ साचलेला आहे. आपण कंटाळा करून आळशीपणा करून फक्त वर ओढायचं आणि तेवढंच पाणी प्यायचं, राहू द्यायचं तसं, विचार नाही करायचं. तर खाली जसा गाळ साचतो तसा म्हणे आपण वरवरचा जो वायू घेतो फक्त आला सोडला, खाली आतमध्ये फुफ्फुसामध्ये खूप प्रदूषण असतं. जोपर्यंत प्राणायाम करत नाही, जोपर्यंत मोकळ्या हवेत फिरत नाही, तोपर्यंत आतला प्रदूषण आतच राहतं. प्राणायाम केले की आतून श्वास बाहेर येतो आणि शुद्ध होतो. मग ही प्रक्रिया वर करून कसं चालेल? म्हणजे प्रत्येक गोष्टीला खोल जाणं आवश्यक आहे. जो खोल जातो तो खाली नाही घसरत, जो खोल जातो तो खाली घसरत नाही, जो खोल जातो तो वर चढू शकतो. ही जी संकल्पना त्यांनी सांगितली आहे ती म्हणजे या सगळ्या गोष्टीची जाणीव असणे. आपल्याला जो काय काय मिळालं या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या. ही वेगळी संकल्पना जर कारण आपला हा समाज संपला आहे आता, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत आपण द्वैताचा विचार करतोय. आता असो हे बोलणे आशंका फेडू एका बोले, जयास द्वैत भासले ते तू नवेसी सर्वदा. जो तुला भासतोय वेगळा तो तू नाही, आणि जो आता तुला वाटतोय की माझा आहे तो आहे आणि तू पण खरा आहे. मी नसेन तर काहीच खरं नाही, मी असेन तर सगळं काही आहे. मागील आशंका फिटली. समर्थ म्हणतात त्या शेवटच्या ओळीमध्ये, मागील आशंका फिटली. प्रश्न आहे का मुद्दा आहे? मागील आशंका फिटली म्हणजे ते म्हणतात फिटली पाहिजे. इतुकेनं ही कथा संपली. आता हे जे द्वैताचं किती दिवस चाललंय निरूपण, काही समासांना वेळच लागतं, काही समास पटकन होतात. 14 चतुर्दश ब्रह्म तर इतके लवकर संपले कारण ज्ञानाशी आपलं कर्तव्यच नाही आहे काही. चतुर्दश ब्रह्म निरूपण मला वाटते 2च भागामध्ये संपला आणि जो आपल्याशी संबंधित आहे त्याला कितीतरी वेळ लागतो, तरीही चिंतन कमीच वाटत आहे. त्यांनी म्हटलं मागील आशंका फिटली, इतुकेने हे कथा संपली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती. आता मी काय सांगतो 6व्या समातात बद्ध मुक्त लक्षण, आता दोन्ही सांगतात आहे. बद्ध मुक्त निरूपण आहे पुढचं, तर पुढच्या समासामध्ये मी काय सांगतो ते आता तुम्ही मनापासून ऐका. कारण इतकी कथा द्वैत संकल्पना निरूपणाची संपली. आता मी पुढे काय सांगतो बद्ध मुक्त निरूपण. आता रिपिटेशन आहे. अतिशय मोठा जो भाग आहे पाचवा समास तो म्हणजे तो अतिशयच मोठा संकल्पना आहे, ज्या ठिकाणी काहीही न बोलता खूप काही सांगितलं. काहीच न बोलता, कोणतंच ज्ञान न देता इतका विचार झाला आहे त्याच्यावर. मी पुन्हा एकदा ऐकणार आहे ह्याचं की काय आपलं चिंतन झालं. अशा पद्धतीने आता आपण इथे थांबू. श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे द्वैत कल्पना निरसन नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा समास 6वा बद्धमुक्त निरूपण 5व्या वाजते. अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले क्षण एक तदाकार केले मज या निरूपणे श्रीराम. परिम्या तदाकार व्हावे ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे चंचळपणे सर्वथा. कल्पना रहित जे सुख तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे श्रीराम. ब्रह्मची होई जे श्रवणे पुन्हा वृत्तीवरी लागो येणे, ऐसे सदा येणे जाणे चुके नाकी श्रीराम. मने अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मची भावे, पुन्हा तेथून कोसळावे वृत्तीवरी मागुते श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसाराला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरिबिंब रे श्रीराम. ईशेवर आला मायेचा झाला निवड तत्वांचा, साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे गेले ते ते जागृती सोडाली, सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नाही श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेची पाणावे, जन्ममृत्यूच्या धावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे स्वाभिमानी कृपा केली दाशतीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समासो साधके पाहावे सावकाशो, विवरता विशेष विशेष कळू लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन, येते प्रत्ययाच कारण प्रत्ययो पाहावा श्रीराम. देह तव पाचा बुताचा
करता आत्मा ते तिचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे आईशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाला केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुली म्हणावे श्रीराम ऐशी ही विचारांची कामे उगेच भ्रमून हे भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सकल केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभावम् हे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपम् प्राणापानो निश्चयबुद्ध्या रुदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यम् योगिध्येयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम् भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरदावं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौ लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बै प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ वर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय रघुवीर समर्थ।